आयुष्याच्या प्रवासात ना अनेकदा असं वाटतं की आपण कुठेतरी भरकटलोय, दिशाहीन झालोय. पण खरंच तसं असतं का? आज आपण हेच बघणार आहोत की आयुष्यावर विश्वास ठेवला तर धैर्य आणि कृतीतून आपलं नशीब कसं घडवता येतं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. एक असं सत्य आहे जे आपण नेहमीच विसरतो की आयुष्याचे हे जे छोटे छोटे तुकडे आहेत ना, ते पुढे बघून नाही जोडता येत. भविष्य नेहमीच एक न उलगडलेल्या कोड्यासारखं वाटतं. प्रत्येक घटना वेगळी, सुटी, कधी कधी तर अर्थहीन वाटते आणि आपण सगळं काही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण आयुष्य कधी आपल्या योजनेनुसार चालतं? ते तुकडे फक्त तेव्हाच जुळतात जेव्हा आपण मागे वळून पाहतो. तेव्हा कळतं की प्रत्येक अडथळा, प्रत्येक अपयश, प्रत्येक अनपेक्षित वळण हे सगळं आपल्या प्रवासाचा एक खूप महत्वाचा भाग होतं. आणि हाच अनुभव आपल्याला पुढे जाण्यासाठी एक अढळ विश्वास देऊन जातो. तर विभाग 1 आहे विश्वासाचा पाया. हा तोच पाया आहे ज्यावर आपलं संपूर्ण आयुष्य उभं राहतं. चला बघूया की या पुढच्या मार्गावर नक्की विश्वास कसा ठेवायचा. म्हणूनच आपल्याला हा विश्वास ठेवावाच लागतो की आज हे जे विखुरलेले तुकडे दिसतायत, हे जे संघर्ष आहेत, ते एक दिवस आपल्या भविष्याशी नक्कीच जोडले जाणार आहेत. जरी आज त्याचा अर्थ नाही कळत असला तरी हीच श्रद्धा आपल्याला मोठ्यातल्या मोठ्या वादळातही टिकवून ठेवते. पण हा विश्वास ठेवायचा तरी कशावर? तुमच्या आतल्या आवाजावर, नशिबावर, आयुष्यावर, कर्मावर, कशावरही? खरं तर आपण कशावर विश्वास ठेवतो हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की आपण विश्वास ठेवतो कारण हाच विश्वास आपल्याला आपल्या मनाचं ऐकण्याचं धाडस देतो. जरी तो मार्ग नेहमीच्या रस्त्यापेक्षा खूप वेगळा असला तरी. आणि शेवटी हाच तर खरा फरक निर्माण करतो. ठीक आहे, आता येतो विभाग 2, अंतर्मनाचा आवाज. एकदा ते धाडस आलं की पुढची पायरी म्हणजे स्वतःचं सत्य शोधणं. पण या बाहेरच्या आवाजांच्या गर्दीत आपल्या आतला आवाज ऐकायचा तरी कसा? एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपला वेळ मर्यादित आहे. म्हणून तो दुसऱ्या कुणाचं तरी आयुष्य जगण्यात वाया घालवू नका. स्वतःच्या आयुष्याशी प्रतारणा करणं थांबवलं पाहिजे. इतरांच्या विचारांच्या कैदेत अडकून पडू नका. त्यांच्या मतांचा आवाज इतका मोठा होऊ देऊ नका की तो आपल्या आतल्या आवाजालाच दाबून टाकेल. आपलं ध्येय एकच असायला हवं. आपल्याला काय आवडतं ते शोधून काढणं. ती एक गोष्ट जी आपल्या आयुष्याला खरा अर्थ देईल. कारण आपलं काम हे आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग असणार आहे. आणि आयुष्यात खरं समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपण ते काम करतो जे आपल्याला मनापासून आवडतं. आणि समजा ते अजून सापडलं नसेल तर शोधत राहा, थांबू नका, समाधान मानू नका. कारण ज्या दिवशी ते सापडेल ना, त्या दिवशी आपलं मन आपल्याला स्वतःच सांगेल. आता विभाग 3, भीतीवर मात. हा मार्ग काही फुलांचा नाहीये. या रस्त्यावर संघर्ष आहे, भीती आहे, अपयश आहे. आणि याच संघर्षातून आपल्याला खरं सामर्थ्य मिळवायचं आहे. आयुष्यात चढ उतार हे येणारच. प्रत्येक जण कधी ना कधी पडतो. पण खरी शोकांतिका पडण्यात नाही तर खूप लवकर हार मानण्यात आहे. बरेच लोक स्वतःवरचा विश्वासच सोडून देतात. पण एक गोष्ट विसरू नका, मानवी आत्मा खूप शक्तिशाली असतो. तो इतक्या सहजासहजी संपत नाही. आपली खरी परीक्षा तर तेव्हाच होते जेव्हा आपण पडतो. पुन्हा उभं राहण्यासाठी धाडस लागतं. आणि पराभवानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी तर खूप धाडस लागतं. ही भीती ही आपली स्वप्न संपवते. ही आपली आशा नष्ट करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भीती आपल्याला ते बनण्यापासून रोखते ज्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भावनांच्या शेवटी काहीच मिळत नाही, पण तत्वांच्या शेवटी नेहमी एक वचन असतं. अनेकदा आपण आपल्या भावनांमध्येच अडकून राहतो आणि म्हणूनच कदाचित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. रोज आपण आपल्या स्वप्नांना नाही म्हणतो आणि त्यांना महिनोन्महिने, वर्षानुवर्षे पुढे ढकलत राहतो. आपल्या भावनांना आपल्यावर नियंत्रण ठेवू देऊ नका, नाहीतर ते आपल्यालाच वापरायला लागतील. आणि आता येतो विभाग 4, कृती करण्याची वेळ. विश्वास ठेवला, आतला आवाज ऐकला, भीतीवर मात केली. पण या सगळ्याला अर्थ तेव्हाच आहे जेव्हा आपण कृती करू. आता वेळ आली आहे नशिबाची सूत्र स्वतःच्या हातात घेण्याची. बदल सोपा नसतो,
खरं तर तो कधीच सोपा नसतो, पण ज्या क्षणी आपण मनापासून ठरवतो त्या क्षणी आपण आपली पूर्ण ताकद पणाला लावतो आणि तेव्हा काहीही अशक्य राहत नाही. ही आहे आपली वैयक्तिक घोषणा. स्वतःच्या मनाला सांगा, सगळं माझ्या नियंत्रणात आहे, मी हार मानणार नाही, मी परत येणार आहे, आणि हो, यावेळी मी अधिक मजबूत होऊन परत येणार आहे. कृतीचा एकच साधा नियम आहे, आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या. आता जिथे आहात ती परिस्थिती स्वीकारा आणि स्वतःला तिथे घेऊन जा जिथे जायचंय. दोष देणं थांबवा आणि सुरुवात करा. जुन्या गोष्टींना आता महत्त्व देऊ नका. काल काय झालं ह्याला आता काहीच अर्थ उरलेला नाही. खरी शक्ती फक्त आणि फक्त एकाच क्षणात आहे आणि तो म्हणजे वर्तमान क्षण. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता आपण काय करणार आहोत या एकाच प्रश्नावर आपलं भविष्य अवलंबून आहे. या वर्षी मी माझं ध्येय पूर्ण करणारच, फक्त बोलणार नाही तर करून दाखवणार. मी हे करू शकतो, मी हे करू शकतो आणि मी हे नक्कीच करणार. हार मानायची नाही, कधीही झुकायचं नाही, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे असतंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.